मी एकदा दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा चेअरमन आहे. माझ्या आधी 5-7 डिपार्टमेंट्स आहेत. एक मोठ्या डिपार्टमेंटचे एक मोठे अधिकारी आहेत आणि दरवेळेला मीटिंग व्हायची आणि दरवेळेला ते मला सांगायचे की पुढच्या वेळी मी काम करतो. 3 मीटिंग झाल्यावर 4थ्या मीटिंगमध्ये मला राहवलं नाही. फार मोठे अधिकारी होते, त्यांचं पदही खूप मोठं होतं. मी म्हणलं, साहेब तुम्ही कोणत्या मजल्यावर येता माहिती आहे का? म्हणे 6व्या मजल्यावर. म्हणलं हे 3दा मीटिंग झाली, हा काही करमणुकीचा कार्यक्रम आहे का? एंटरटेनमेंट आहे का? पुढच्या वेळी तुम्ही जर हे प्रश्न सोडवून नाही आणले तर तुम्ही जिन्यानी जाणार नाही, लिफ्टनी पण जाणार नाही आणि ही जी खिडकी उघडली आहे म्हणलं इथूनच तुम्हाला खाली फेकेन म्हटलं. ते म्हणाले नाही पुढच्या वेळी पूर्ण करून या, काम झालं पाहिजे. मला एकदा बाळासाहेब ठाकरेंकडे मी गेल्यावर सांगत होतो की एक्सप्रेस हायवेमध्ये ही अडचण आहे, ती अडचण आहे, ती अडचण आहे, हा ऑब्जेक्शन घेतो, तो कोर्टात जातो. तर ते मला असं म्हणाले की तुला मंत्री केला, तू मला कशाला सांगायला, तू तुझी जबाबदारी आहे, तू सांभाळ. आणि त्यांनी मला ॲक्रिलिकच्या शीटवर लिहिलेलं एक वाक्य होतं, असं एक पाटी दिली, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. आणि मला म्हणाले तुला एक काम करायचं, तू बघ तुला काय करायचं. म्हणून मग काळजी करू नका, मी करतो. एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती मी बोलतो याबद्दल, आपण सगळे प्रशासकीय सेवेतून आला असल्यामुळे आपल्याबद्दल नाही बोलत, पण ती फार महत्वाची गोष्ट आहे की ज्या माणसाला 1 तारखेला पगार मिळतो त्याला वेळेचं बिलकुल महत्व नसतं. 3-3 महिने 4-4 महिने निर्णय घेत नाही आणि फाईल दाबून ठेवतो. मी आमच्या एका अधिकाऱ्याला म्हटलं तुमच्यासारखा थोर माणूस नाही हो म्हटलं. म्हणे काय झालं म्हणे साहेब. म्हणलं तुमचं पत्नीपेक्षाही फाईलवर खूप प्रेम आहे म्हटलं. जे दाबून ठेवता ते कधी बाहेरच निघत नाही. काहीतरी निर्णय करा. हो म्हणायचं तर हो म्हणा, नाही म्हणायचं तर नाही म्हणा, पण निर्णय तर करा. कारण एक गोष्ट खरी आहे की राजकारणात खरं बोलणं आणि स्पष्ट बोलणं याला मान्यता नाही आहे. मी आजपर्यंत माझ्या जीवनात पॉलिटिकली खोटं बोललो नाही आणि त्यामुळे मला केव्हा लोक बोलतात म्हणतो तुमचं काम होत नाही, पुन्हा भेटायला येऊ नका, दुसऱ्या नवीन कामा करताय, पण हे काम घेऊन येऊ नका, हे नाही होणार. म्हणून तुम्ही असं कशाला सांगता, करीन असं म्हणा ना, मी बघतो, मी करतो. ही भाषा राजकारणाची म्हणून मला नाही वापरायची. तो परखडपणा आहे, स्पष्टपणा आहे. आणि त्या स्पष्टपणा आणि परखडपणामध्ये स्वाभाविकपणे जेव्हा जेव्हा लोकाभिमुख दृष्टिकोन पण आहे. जर सर्वसामान्यांचं हित जोपायचं असेल तर मार्ग कसा काढला पाहिजे याची दृष्टी पण आहे. माझ्या आयुष्यात मी नेहमी सांगतो की भावना आणि व्यवहार याची सांगड योग्य रीतीने घातली गेली पाहिजे. मी चूक केली आणि विदर्भामध्ये 22 साखर कारखाने दिवाळखोरीत निघाल्यानंतरही मी आता 4 साखर कारखाने चालवण्याचं काम करतो. आयुष्यातली मोठी चूक झाली पण मागे हटलो नाही. मी नेहमी म्हणायचो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो साखर कारखाना काढतो.